ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। चिकन बनवण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी वर्गणी न देता फुकट खाण्यापिण्यासाठी येणाऱ्या मन्नू शर्मा याला त्याचा मित्र जयेश वाघे याने विरोध केल्याने संतप्त झालेल्या मन्नू शर्मा याने जयेशला लाथाबुक्क्यांनी आणि क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याने जयेश वाघे याचा मृत्यू झाला। ही घटना खारघरमधील बेलपाडा येथे घडली। या घटनेनंतर खारघर पोलिसांनी मन्नू शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। जयेश वाघे व त्याची हत्या करणारा मन्नू शर्मा हे दोघेही खारघर सेक्टर 3 मधील बेलपाडा येथे राहत आहेत। ते दोघेही मित्र होते। जयेश हा पनवेल महापालिकेत मलनिस्सारण विभागात कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता, तर आरोपी मन्नू हा टेम्पो चालक आहे। जयेश, मन्नू आणि त्यांचे मित्र नेहमी वर्गणी काढून चिकन आणि दारूची पार्टी करत असत। यात मन्नू हा वर्गणी न देता त्यांच्या पार्टीत फुकटचा सहभागी होत होता। 23 जानेवारी रोजी रात्री जयेश व त्याच्या मित्रांनी बेलपाडा येथील आदिवासी वाडीतील क्रिकेट मैदानाजवळ चिकनची पार्टी करण्यासाठी वर्गणी काढली। या पार्टीत देखील मन्नू शर्मा हा वर्गणी न देता पार्टी करण्यासाठी सहभागी होण्यासाठी गेला। मन्नू वर्गणीचे पैसे न देता त्यांच्या पार्टीत येऊन मजा करतो। या मुद्द्यावरून जयेश आणि मन्नू या दोघांमध्ये वाद आणि शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर जयेश याने मन्नूच्या कानाखाली चापट मारली। संतापलेल्या मन्नू याने जयेशला लाथाबुक्क्यांनी व बॅटने बेदम मारहाण केली। यात जयेश गंभीर जखमी झाल्याने त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले। सोमवारी सकाळी जयेशचा एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। जयेशच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मन्नू शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली।